अरुण मॅडम, स्वागत आहे आपलं. आपण संस्कृत शिकवताय, गेले 10-12 वर्ष जर आपल्या ब्रांचवरती संस्कृत शिकवण्याचं काम करताय. वेगवेगळ्या स्कूलची कंपोजिट आणि फुल संस्कृतची मुलं असतात. पॅरेंट्स कन्फ्यूज असतात की आमच्या मुलांना फुल संस्कृत मिळेल की नाही, कंपोजिट संस्कृत मिळेल की नाही, त्याचे एक्झाम्स होतील की नाही होतील. तर आपण काय अनुभव सांगाल या 10-12 वर्षामध्ये की जे आपण संस्कृत काय पद्धतीने शिकवलेलं आहात? ॲक्च्युली आता बघा, आपल्या ब्रँचमध्ये संपूर्ण संस्कृत आणि संयुक्त संस्कृत हे दोन्ही पुस्तकं आपण शिकवले जातात. बरोबर. मग यामध्ये संपूर्ण संस्कृतमध्ये जेव्हा मुलं ॲडमिशन घेतात तेव्हा त्या पॅरेंट्सला एकच प्रश्न असतो की संपूर्ण संस्कृत म्हणजे 10thला 80 मार्काचा पेपर आणि मग त्याच्यासाठी ग्रामर होईल की नाही इथे पूर्ण. तर त्या पॅरेंट्ससाठी मी सांगू इच्छिते की त्याबद्दल काहीच भीती बाळगायची गरज नाही. कारण की डायरेक्ट जरी 8, 9, 10thमध्ये आमच्याकडे मुलं असली तर प्रश्नच नाही, पण डायरेक्ट जर 10thला मुलगा येतो आहे तर त्याचं राहिलेलं ग्रामर कसं होईल. तर त्यावेळेस आपल्या इथे असं शिकवलं जातं की स्वर, व्यंजन यापासून सुरुवात करून 8, 9, 10मध्ये जे 8, 9मध्ये जे ग्रामर असतं ते घेऊनच 10thमधलं शिकवलं जातं. त्यामुळे त्याबद्दलची पॅरेंट्सला कधीच काळजी वाटत नाही संपूर्ण संस्कृतमध्ये. आता संयुक्त संस्कृतचा प्रश्न आहे की संयुक्त संस्कृत असा विषय आहे की काही शाळांना तो मराठीमधून असतो 2 प्रश्न आणि काही शाळांना इंग्लिशमधून असतात. त्याबद्दलचे नोट्स पण दिल्या जातात आणि त्यांना आहे ते ग्रामर पद्धतशीर शिकवल्या पण जातं. तर त्याबद्दल पॅरेंट्स आनंदी आहेत आतापर्यंत तरी आणि पुढेही राहतीलच. काय स्पेशल अचिव्हमेंट आहे आपली की 100पैकी 100 मार्क्स मुलांना मिळवून दिलेत आणि ही किती वेळा मिळवून दिलेत, काय सांगू शकाल? हां, दरवर्षीची आपली ही परंपरा आहे की दरवर्षी बरीच मुलं आपले आउट ऑफ असतात संस्कृत विषयामध्ये आणि कंपोजिटमध्ये पण असतात. पण काही मुलांनी गॅजेटमध्ये बघितलं तरच आपल्याला ते कळतं. पण संपूर्ण संस्कृतमध्ये तर 100पैकी 100 नक्कीच मुलांना मिळतात. आणि त्यासाठी असं केलं जातं की जे 10वीच्या वर्गामध्ये संपूर्ण संस्कृतमध्ये 1 ते 15 लेसन आहेत आणि त्या 15 लेसनमध्ये समानार्थी शब्द किती आहेत त्याचे स्पेशल नोट्स दिल्या जातात. पहिल्या लेसनपासून 15 लेसनपर्यंत मी प्रत्यक्षात त्यांना लिहून देते. परत व्याकरणचे जेवढे पॉईंट आहेत ते सगळे, जेवढी उदाहरणं आहेत ते 1 ते 15 लेसनमधली मी काढून देते त्यांना. समजा आता निजंत आहे तर त्याची पूर्ण वाक्य, वाच्य परिवर्तन आहे त्याची वाक्य तयार करणे, त्याची संपूर्ण वाक्यरचना त्यांना स्पेशल नोट्स काढून दिल्या जातात. त्यामुळे त्यांना ते सोपं जातं की एका लेसनचे समानार्थी वाचू की दुसऱ्याची वाचू नाही, एका वेळेस सगळे समानार्थीचा अभ्यास त्यांचा पूर्ण होतो. अशा प्रकारे प्रत्येक व्याकरणाचे जे पॉईंट आहेत ते स्पेशली लिहून दिल्या जातात आणि मग त्यांच्या मनामधली जी व्याकरणाची भीती आहे ती नक्कीच निघून जाते. आत्ताच आपला 10वीचा रिझल्ट लागलेला आहे 10th स्टँडर्डचा. तर या 10th स्टँडर्डच्या रिझल्टमध्ये तुमचा कोणी आहे यावर्षी 100पैकी 100 मार्क्स मिळवणारी मुलगा? नक्कीच आहे. अक्षरा शिंदे नावाची मुलगी आहे की तिला आउट ऑफ 100पैकी 100 मार्क्स तिने घेतलेले आहेत. व्हेरी गुड. आपलं खूप खूप अभिनंदन आहे मॅडम. आपण 100पैकी 100 त्या मुलीला मार्क्स मिळवून दिलेले आहेत. धन्यवाद. इथून पुढेही आपल्याकडून असंच कार्य घडत राहो एवढीच इच्छा आहे. थँक्यू. नक्कीच. धन्यवाद सर.